नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवीचा पाय घसरल्यामुळे तिच्या पायाला त्रास होत असतो आणि डान्स कॉम्पिटिशनमध्ये आता तिला भाग घेता येतो की नाही म्हणून जान्हवीला खूप टेन्शन येते आणि ती रमाला म्हणते की रमा, तुला माझ्यासाठी एक काम करावे लागेल. रमा तिचा पाय चेपत असते आणि विचारते की जान्हवीताई काय करावे लागेल. तेव्हा जान्हवी म्हणत असते की तुला माझ्यासाठी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा लागेल. रमा म्हणते की काय, मी हे नाही करू शकत आणि तुमचा पाय आता उद्यापर्यंत बरा होईल, त्यामुळे तुम्ही डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकता. जान्हवी म्हणते की अगं नाही, तासात माझा पाय कसा बरा होऊ शकतो आणि आपल्या बंगल्याच्या सोसायटीमध्ये प्रभात रोडचा कोण होणार सुपरस्टार. आणि रमा, तुला माहिती होते का, यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर मी जिंकणार होते याची मला खात्री होती आणि त्या रेवाला तर मी हरवणारच होते, कारण एका घरातून या स्पर्धेमध्ये कितीही माणसं पार्टिसिपेट करू शकणार होते आणि रेवाने सुद्धा पूर्ण तयारी केली होती. मला माहिती होते की मी रेवाला नक्की हरवणार, कारण माझी पूर्ण तयारी झाली होती. पण रमा, आता मी कसं करू शकते. रमा, तू डान्सची प्रॅक्टिस करून रेवाला नक्की या स्पर्धेमध्ये हरवू शकते. स्पर्धा तुला जिंकावीच लागेल. रमा म्हणते की मी कसे करू शकणार, मी तर येथे काम करते. तर जान्हवी म्हणते की अगं, तू सुद्धा एक मुकादम आहे हे तू विसरलीस का, त्यामुळे तू सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करू शकते. रमा म्हणते की नाही, मला हे नाही जमणार, कारण रेवा अगोदर कॉलेजमध्ये असताना सुद्धा अशा डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची आणि तिला हे सर्व जमते, मला नाही जमणार आणि मग मी डान्स कसा करू शकते. तर जान्हवी म्हणते की तू काळजी करू नकोस, माझी पूर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळे मी तुला डान्स शिकवते आणि मी डान्स करत असताना माझा व्हिडिओ सुद्धा मी काढून ठेवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुला दाखवून मी तुझी प्रॅक्टिस घेऊ शकते. रमा विचारते की जान्हवीताई हे सर्व कधी आहे. तर जान्हवी म्हणते की उद्या. तर रमा म्हणते की काय, मग तर मी नाही करू शकत. तर जान्हवी म्हणते की तुला ही कॉम्पिटिशन जिंकावीच लागेल, तुला मुकादमांचे नाव राखायचे सुद्धा आणि या जान्हवीचे सुद्धा नाव तुला राखायचे, त्यामुळे तुला यामध्ये भाग घ्यावाच लागेल. जान्हवी ऐकायला तयार नसते, तर नाईलाजाने रमाला शेवटी तयारच व्हावे लागते. रमा तयार होते. त्यानंतर इकडे सीमा रूममध्ये असते, तर तेथे शशिकांत येतो आणि रागाने सीमाला म्हणतो की तुझा मुलगा जरा माजरुडाच आहे. सीमा विचारते की काय केले त्यांनी. तर शशिकांत म्हणतो की तो ड्रायव्हिंग करताना शिट्ट्या सुद्धा वाजवतो आणि असे दाखवतो की मी किती खुश आहे, किती हॅप्पी आहे. सीमा म्हणते की मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर शशिकांत म्हणतो की काय म्हणजे त्याच्या खिशामध्ये दमडी नसताना तो आनंदी राहतो आणि येथे आमच्याकडे इतका पैसा असून आम्ही टेन्शनमध्ये राहायचे का, म्हणजे आम्ही वेडे आणि तो शहाणा का. तर सीमा म्हणते की मग तुम्ही सुद्धा आनंदात राहा, तुम्हाला कोणी अडवले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पैसा लागत नाही हे त्याला कळले, म्हणून तो आनंदी असतो. तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की हे बघ, तो सर्व हे मला कॉम्प्लेक्स देण्यासाठी करतो. सीमा म्हणते की काय. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो, तो मुद्दाम मला हे सर्व गिल्ट देण्यासाठी करतो. तेव्हा सीमा म्हणते सुखाने आणि आनंदाने जगण्यासाठी त्याला प्रेम पुरेसे आहे आणि ते त्याच्याकडे आहे, म्हणजे त्याच्याकडे रमा आहे, म्हणून तो सुखात आणि आनंदात आहे. त्याला स्वतःच्या पायावर नक्की तो उभा राहू शकतो. तुमच्या कोणत्याही गोष्टीची त्याला अजिबात गरज नाही. इतकं साधं आणि सरळ आहे, तरी तुम्हाला सुद्धा ते का कळत नाही तेच मला समजत नाही. तेव्हा शशिकांत विचार करत म्हणतो, मला हळूहळू सर्व कळायला लागले, त्याच्या चालीरीती काय आणि तो कसा आनंदात राहतो, कसा हॅप्पी राहतो, आता हे मी बघतोच. कसा शांत राहतो ते मी पण बघतोच. तर सीमा विचारते की म्हणजे तुम्ही काय करणार असे. तेव्हा शशिकांत म्हणतो की चल उठ आणि माझ्याबरोबर चल, तो किती वेळ शांत राहतो हे मी बघतोच. त्यानंतर इकडे रमा ही डाळ निवडत असते आणि अक्षय सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवतो आणि रमा उठ, चल आता झोपण्यासाठी मला तेथे गादी टाकायची. तेव्हा रमा सांगत असते की आओ, उद्या आपल्याकडे डान्स कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे. तर म्हणजे अक्षय म्हणतो की म्हणजे नक्की जान्हवी वहिनी जिंकणार आणि खरे म्हणजे जान्हवी वहिनी खरंच छान नाचते. तेव्हा रमा म्हणते की हो, तुमचे अगदी बरोबर आहे, परंतु कुणाच्या तरी आता पोटामध्ये दुखते. तेव्हा अक्षय विचारतो की रेवा का, म्हणजे एखाद्याचे चांगले बघून एखाद्या व्यक्तीला त्रास होतो, पोटामध्ये दुखते, ती व्यक्ती दुसरी कोण असणार, ती म्हणजे रेवाच ना. रमा म्हणते की परंतु आता ती पोटदुखी जास्तच वाढली. तर अक्षय विचारतो की आता तिने काय केले. तेव्हा रमा सांगते की
जान्हवी वहिनींना डान्स करताना तिने मुद्दाम ज्यूस सांडून खाली पाडले आणि आता त्यांचा पाय दुखतो आणि त्यांना म्हणते की आता या स्पर्धेमध्ये मीच भाग घेणार आणि मीच जिंकणार। तेव्हा अक्षय म्हणतो की तिच्याकडून अशाच वागण्याची अपेक्षा म्हणजे राहते। मला तर असे वाटते की आता जगातील संवेदनशीलता कमी होत चालली आणि विकृतपणा जास्तच वाढलाय। पूर्वी लोक असे पडले तर एकमेकांना हात तर देत होते, मदत करत होते, परंतु आज हल्लीच्या जगामध्ये लोक मुद्दाम पाडतात, त्याची शूटिंग करतात, ते इंटरनेटवर टाकतात आणि व्हायरल सुद्धा करतात। खरंच किती वेगळे होत चालले। तर रमा म्हणते की हो, आणि त्यावर सर्वांनी लाईक करावी याची सुद्धा सर्वांची अपेक्षा असते। म्हणतो की हल्ली काही बायका आपल्या बाळाला रडवण्यासाठी त्याच्या डोक्यावर अंड फोडतात आणि आमचे बाळ कसे रडले हे इंटरनेटवर दाखवतात, त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट करतात आणि लाईक मिळवण्यासाठी हे सर्व करत असतात। त्यामुळे हल्ली खरंच जगामध्ये खूप बदल होतो, कुणाला कुणाचे काहीच पडत नाही। रमा म्हणते की तुम्ही का विचार करता ह्या सर्वाचा 70 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा? रमा म्हणते की ज्यांना जसे पडते तसे ते वागू शकतात, त्यांना वागून द्यात, पण आपल्याला काय फरक पडतो? आपण सकाळपासून काम केले, त्यामुळे आपण आता आराम करण्यासाठी जरा झोपूयात। तेव्हा अक्षय म्हणतो की 1 मिनिट रमा, तू आत्ता काय म्हटली मला की 70 वर्षाचा म्हातारा? मला हसू येते आणि म्हातारपण जास्त खटकते असे समजते। आणि तेवढ्यात शशिकांतचा फोन येतो, तर अक्षय रमाला दाखवतो आणि आता यावेळी यांचा फोन कशाला आला असेल? रमा म्हणते की उचला, नाहीतर ते पैसे कट करतील। तेव्हा अक्षय फोन उचलतो आणि हा मालक बोला असे म्हणतो, तर शशिकांत म्हणतो की आत्ताच्या आत्ता इकडे ये, मला जरा बाहेर जायचे। तर अक्षय विचारतो की आत्ता का? तर शशिकांत रागाने विचारतो की तू कोण विचारणारा? मी मालक आहे, त्यामुळे मी जिकडे म्हणेल तिकडे तुला यावेच लागेल आणि आत्ताच्या आत्ता मला कामासाठी बाहेर जायचे, त्यामुळे लवकर ये। तर अक्षय तयार होतो आणि फोन ठेवतो। रमाला म्हणतो की आत्ता यांना बाहेर जायचे। तेव्हा रमा म्हणते की आत्ता कसले काम यांचे? तेव्हा अक्षयला भूषणने जेव्हा शशिकांतचा जो माल पोहोचवण्याची जबाबदारी दिलेली असते रात्रीच्या वेळची, ते सर्व क्षण आठवतात आणि अक्षय विचारत पडतो। तेव्हा रमा म्हणते की ऐका, की काही झाले तरी तुम्ही शांत राहायचे, तो माणूस कसा आहे हे आपल्याला चांगलीच माहिती आहे आणि इतक्या रात्री जाता तर सांभाळून जा आणि नीट जा आणि नीट घरी या। तर अक्षय लगेच तयार होऊन इकडे शशिकांतकडे येतो आणि मालक मी तयार आहे असे स्माइल करत तो म्हणतो। तेव्हा शशिकांत म्हणतो की काय झाले हसण्यासाठी? तर अक्षय म्हणतो की माझा चेहराच हसरा आहे। तर सीमा खुश होऊन अक्षयकडे बघत असते। तेव्हा अक्षय म्हणतो की काय झाले, तुम्ही या मालकीनबाई बरोबर आत्ता यावेळी कुठे निघालात? तेव्हा सीमा ही अक्षयकडे बघत असते। तर शशिकांत म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का? तर सीमा म्हणते की मी पुढे बसणार। तर शशिकांत म्हणतो की नाही, तू मागेच बसायचे आणि या नोकराबरोबर बसणार का तू? तेव्हा सीमा म्हणते की नोकर नाही, तो मुलगा आहे आणि सीमा पुन्हा घाबरत म्हणते की आपल्याकडील नोकरांना सुद्धा आपण मुलासारखेच वागवतो, म्हणून मी असे म्हटले। तर शशिकांत रागाने तिच्याकडे बघू लागतो। शशिकांत रागाने म्हणतो की मला माहिती आहे की तू पुढे का बसणार आणि अक्षयला म्हणतो की चल माझ्या बायकोला घेऊन, मला लॉंग ड्रायव्हिंगसाठी जायचे, त्यामुळे चल। अक्षय पुन्हा विचारतो की ह्या मॅडम बरोबर तुम्हाला बाहेर जायचे का? तर शशिकांत रागाने म्हणतो की तू जास्त प्रश्न विचारले तर पैसे कट करील, त्यामुळे चल आता गाडी सुरू कर। तेव्हा शशिकांत गाडी घेऊन एका ठिकाणी येतो आणि अक्षयला म्हणतो की थांब येते। तर अक्षय म्हणतो की या ठिकाणी का? तर शशिकांत म्हणतो की हो, आणि गाडी थांबल्यानंतर तो खाली उतरतो आणि समोर एक मुलगी शशिकांतला वेट करत असते। तेव्हा शशिकांत तिच्याजवळ येतो, तर ती विचारत असते की आज क्लबमध्ये सर तुम्ही का आला नाहीत? मी तुम्हाला किती वेट केले आणि तुमच्याशिवाय माझे मन लागत नाही, म्हणून शशिकांत तिच्याबरोबर प्रेमाची चाळे करत असतो। तर सीमाला आणि अक्षयला हे सर्व बघून धक्का बसतो। अक्षयला प्रचंड राग येतो आणि तो गाडीच्या खाली उतरून शशिकांतला म्हणजे बोलणार असतो, तर सीमा अक्षयला अडवते आणि हे सर्व ते मुद्दाम करतात, तुला चिडवण्यासाठी आणि मला दाखवण्यासाठी। तू जर चिडला तर तुझ्या पगारातील पैसे ते कट करतील, म्हणून ते हे सर्व नाटक करतात आणि तू माझ्यासारखा आहे, त्यामुळे मी तुला सांगते की जरा शांतच हो। अक्षय म्हणतो की आई, हे सर्व बघून मी कसा शांत राहू शकतो ग? हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि तो ते जाताना मागे पुढे सुद्धा बघत नाही, त्यामुळे याचे काय करायचे ते तू सांग।
अक्षय म्हणतो की मला माहिती आहे काय करायचे आणि लगेच तो गाडी चालू करतो आणि शशिकांतला तेथेच ठेवून पुढे निघून जातो आणि सीमाला घेऊन एका ठिकाणी तो आईस्क्रीम खाण्यासाठी येतो। तर शशिकांत रागाने त्याला आवाज देऊन फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु अक्षय काही मुद्दाम शशिकांतचा फोन घेत नसतो। तेव्हा शशिकांत रागाने पुन्हा फोन करतो। तर अक्षय सीमाला विचारतो की घेऊ का, तर सीमा म्हणते की हो घे। तर अक्षय फोन उचलतो। तर शशिकांत म्हणतो की तुम्हाला न विचारता पुढे का निघून गेलास, तर अक्षय म्हणतो की झाडामागे तुमचे ते गुलुगुलू सुरू होते आणि किती वेळ चालणार होते त्याबद्दल माहिती नव्हते, म्हणून मॅडमच म्हटल्या की चल पुढे घे। तर शशिकांत म्हणतो की मी असताना तू मॅडमचे ऐकतो का, तर अक्षय म्हणतो की हो त्या पण तुमच्याच घरच्या आहे, मग ऐकावेच लागेल। आणि त्याच म्हटलं की जरा पुढे जाऊ आणि चक्कर मारून पुन्हा येऊयात। तर शशिकांत म्हणतो की सीमा अशी म्हटली का, अक्षय म्हणतो की हो, आणि तुमचे ते गुलगुलू सुरू असल्यामुळे त्यांना किती वेळ थांबायचे, म्हणून तुम्हाला डिस्टर्ब नको, तुम्हाला स्वतःची स्पेस द्यायला हवी, म्हणून त्यांना घेऊन आम्ही दोघे पुढे आलो आईस्क्रीम खाण्यासाठी। तेव्हा शशिकांत त्या मुलीला खुणावून आपल्याजवळ बोलावतो आणि तिला तिचे पैसे देऊन टाकून तिला जायला सांगतो आणि अक्षयला फोनवर म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मागे ये। अक्षय म्हणतो की तुम्हाला भरपूर वेळ घ्या, आईस्क्रीम खाऊन झाली का आम्ही येतो मागे, आणि अक्षय फोन कट करतो। तर शशिकांत भरपूर चिडतो। सीमा म्हणते की अक्षय चल, ते वाट बघत असतील। अक्षय म्हणतो की नाही, तू निवांत आईस्क्रीम खा, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपण जाऊयात। सीमा म्हणते की अरे अक्षय तुला भीती वाटत नाही का हे सर्व करताना, तेव्हा अक्षय म्हणतो की मला भीती वाटत नाही, आणि तू मगाशी म्हटली होती की ते हे सर्व मला चिडवण्यासाठी करतात आणि मला राग आल्यानंतर ते माझ्या पगारातील पैसे कट करतील, त्यामुळे मी राग येऊनच देत नाही, आणि राग जर आला तर ते म्हणतील तू सुद्धा माझ्यासारखा आहे, म्हणून मी चिडत सुद्धा नाही, आणि त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने हँडल करायचे। सीमा आणि अक्षय मस्त असा आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत असतात। तर इकडे शशिकांत त्यांना वेट करत असतो, पूर्ण वैतागलेला असतो। तेवढ्यात अक्षय आणि सीमा येतात। तर शशिकांत अक्षयवर भयंकर चिडतो, मला न सांगता तुम्ही कुठे गेला होतात, तर अक्षय म्हणतो की आहो इतकी चिडता कशाला, आणि त्या मॅडम कुठे गेलात असे विचारतो। सीमा म्हणते की आहो तुम्ही त्याच्यावर चिडू नका, कारण तुम्ही त्या मुलीबरोबर होतात, तुम्हाला किती वेळ लागेल हे आम्हाला माहिती नव्हते, म्हणून मीच त्याला पुढे घेऊन गेले, आणि तुम्हाला डिस्टर्ब करायला नको, आणि मला सुद्धा आईस्क्रीम खायची होती। शशिकांत म्हणतो की बाद झाले, आता घरी चला। तर अक्षय म्हणतो की असे का करता, आता ह्या मॅडमला घेऊन लॉंग ड्रायव्हिंगला चला, मी येतो। आणि गाडीत बसून शशिकांत रागाने अक्षयला म्हणतो की घरी चल, आणि सीमाला म्हणतो की तुला आईस्क्रीमच खायची होती ना, मग घरी चल, तुला फॅमिली पॅकेज चांगलीच खायला घालतो, असे तो सीमाला धमकावत असतो। त्यानंतर इकडे रेवा ही डान्सची प्रॅक्टिस करून पाणी पिते, आणि या घरामध्ये आता शेवटी मीच भाग घेणार, जान्हवी सुद्धा भाग घेऊ शकत नाही, त्यामुळे मुकादम म्हणून मीच ही स्पर्धा जिंकणार म्हणून खूप खुश होत असते, आणि शेवटी सर्वजण मला मुकादम समजणार म्हणून खूप खुश होते। तेवढ्या तिथे रमा ही पाण्याची बादली आणि पोचा घेऊन पुसण्यासाठी येते, आणि शी खरंच किती फरची घाण झाली असे मुद्दाम रेवाकडे म्हणते। रेवा म्हणते की काय, मी इथे डान्स करते म्हणून माझ्यामुळे ही फरची खराब झाली असे तुला म्हणायचे का, रमा म्हणते की म्हणूनच पुसण्यासाठी आले। तर रेवा म्हणते की जास्त पाणी सांडू नकोस, मला प्रॅक्टिस करायची। रमा म्हणते की मला अशी पाडायची सवय नाही, आणि आता जर मी तुला पाडले तर तुला हरवण्यात काय मज्जा असणार। रमा खुशून म्हणते की डान्स कॉम्पिटिशनच्या स्पर्धेमध्ये आपण भेटूयात, आणि मुद्दाम रेवाच्या अंगावर पाणी सांडत ती फरची पुसत असते। तर रेवा पार्वती आजीच्या रूममध्ये येते। पार्वती आजी विचारते की तू डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार का, रेवा म्हणते की हो, कारण जान्हवीचा पाय दुखतो, ती तर भाग घेऊ शकत नाही, म्हणून मी सुद्धा पार्टिसिपेट करते, आणि रमा सुद्धा। तर पार्वती आजी म्हणते की काय सांगतेस, रेवा म्हणते की मी आता तिला नक्की यामध्ये हरवणार। तर पार्वती आजी म्हणते की दोघींनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही, जान्हवीने भाग घेतला ते वेगळे होते, परंतु तुम्ही दोघींनी भाग घेतला तर लोक काय बोलतील, अगोदरच इतके बोलतात, त्यामुळे तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही हे ठरले। रेवा म्हणते की आयाजी तुम्ही हे ठरू शकत नाही। तर आयाजी म्हणते की आता त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा की या घरामध्ये राहायचे हे तू ठरवायचे। तर हा भाग येथे संपतो। अक्षय अभिला म्हणत असतो की हा घ्या पुसण्यासाठी, मी तुमचा नोकर आणि तुम्ही माझे मालक। तर अभिला खूप राग येतो, आणि तो गाडी पुसण्यासाठी जे कापड असते ते अक्षयच्या हातामध्ये देत जोराने ते गाडीवर आदळतो, तर अभिच्या हाताला लागते। तर अक्षय विचारतो की खूप लागले का,
माझ्या साहेबांना लागले म्हणून मी विचारतो तर अभिला खूप राग येतो आणि लवकर विचारत नसतो असे रागाने तो बोलतो। तर अक्षय रागाने अभिकडे बघत असतो। त्यानंतर अक्षय हा रमासाठी 10वीचे पुस्तक घेऊन येतो आणि आता तू 10वीचा अभ्यास कर आणि लवकरच 10वीची परीक्षा दे। तर रमा ते पुस्तक बघून अक्षयकडे बघत असते आणि खूप खुश सुद्धा होते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।